नमस्कार. आजचा व्हिडिओ थोडा मोठा आहे, परंतु भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबई आणि महाराष्ट्राची कशी बिनतोड बाजू मांडली होती ते समजून घेण्यासाठी महाराष्ट्रावर प्रेम असणाऱ्या सर्वांनी नक्की बघा आणि इतरांनाही पाठवा. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या मागणीभोवती एक झंझावाती आंदोलन उभं राहिलेलं आहे. आणि त्याच वेळी अमोने महागुजरात जोईये म्हणत गुजराती लोकांनीही असं एक आंदोलन उभं केलं होतं. मुंबई शहर महाराष्ट्रात सामील केलं जाऊ नये या कारस्थानासाठी गुजराती व्यापारी, वकील आणि प्राध्यापक वगैरे मंडळींनी 1947 मध्ये स्वातंत्र्य प्राप्तीनंतर लगोलग एक बैठक घेतली. खरं तर स्वातंत्र्य चळवळीत काहीही सहभाग न घेता ब्रिटिशांनी दिलेल्या सवलतींवर मोठे झालेले, त्यांना कधीच विरोध न करणारे हे सगळे लोक होते. पण स्वातंत्र्य मिळताच ते दुभत्या गायीवर कब्जा करायला पुढे सरसावले आणि महाराष्ट्रातील ही दुभती गाय होती मुंबई. आचार्य अत्र्यांची लेखणी, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आंदोलनाचा जोर, या आंदोलनाला मिळालेला लोकांचा प्रतिसाद, लोकाधार आणि अखेर 106 हुतात्म्यांची आहुती पडल्यानंतर 1 मे 1960 रोजी मुंबई हे बंदराचे शहर, आर्थिक राजधानीचे शहर अखेर महाराष्ट्राचा भाग म्हणून महाराष्ट्र या मराठी भाषक राज्याची निर्मिती झाली. त्याच दिवशी मुंबईशिवाय गुजरात राज्य देखील निर्माण झाले. आता हा ढोबळ इतिहास अनेकांना माहिती असतो, पण तरुणांना त्याचा तसा थेट स्पर्श झाला नसल्यामुळे त्यांना हे बऱ्याचदा माहिती नसते. बारकावे तर अनेकांना माहिती नसतात. मात्र अजूनही मुंबईवर डोळा आहेच. मुंबई स्वतंत्र शहर करावे, प्रशासकीय दृष्ट्या ते सोयीचे होईल वगैरे 1948 मध्ये झालेले युक्तिवाद कधी चोरटेपणाने तर कधी उघडपणाने भर मैदानात येत असतात. आणि आता याला पाठबळ मिळालंय, कारण अर्थातच केंद्रात असलेले सत्ताधीश, त्यांच्या पायाशी श्रद्धा असलेले नेते आणि महत्वाच्या जागांवर नेमणूक झालेले अधिकारी. म्हणून यावर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी जे लिहून ठेवलंय ते माहिती करून घेणं अतिशय महत्वाचं आहे. बाबासाहेबांच्या लेखनाचा अनुवाद या पुस्तकामध्ये केलेला आहे. हे पुस्तक प्रत्येकाच्या संग्रही असलेच पाहिजे. या मागणीचा इतिहास समजून घ्या. मुंबईमध्ये इंडियन मर्चंट चेंबर्सच्या इमारतीमध्ये एक बैठक झाली. या बैठकीला 60 पेक्षा जास्त लोक नव्हते. एक भारतीय ख्रिस्ती वगळता आलेले सर्व गुजराती भाषिक व उद्योजक होते. एक लहानशी बैठक असली तरी त्यात चर्चिल्या गेलेल्या मुद्द्यांना भारतातील सर्व महत्वाच्या दैनिकात जोरदार प्रसिद्धी मिळाली. टाइम्स ऑफ इंडियाने तर थेट अग्रलेख लिहिला. बैठकीत लावलेला महाराष्ट्रातील मराठी भाषकांवरील विखारी टीकेचा सूरही त्यांनी त्यांच्या लेखात ओढला होता. आणि मुंबईच्या भविष्याबाबत जे ठराव संमत केले होते त्याला पाठिंबा जाहीर. या महाराष्ट्र द्वेषांचा मूळ ठराव होता: 1. मुंबई महाराष्ट्राचा भाग कधीच नव्हती. 2. मुंबई मराठा साम्राज्याचा भाग कधीच नव्हती. 3. मुंबई शहरात मराठी भाषक बहुसंख्याक नाहीत. 4. गुजराती भाषक हे मुंबईचे जुने रहिवासी आहेत. 5. मुंबई हे महाराष्ट्राबाहेरील खूप मोठ्या क्षेत्रफळासाठी व्यापारी केंद्र आहे, त्यामुळे मुंबईवर महाराष्ट्र दावा करू शकत नाही. संपूर्ण भारताचा मुंबईवर हक्क आहे. 6. महाराष्ट्राला मुंबई हवी आहे, कारण त्यांना मुंबईतून मिळणाऱ्या अतिरिक्त उत्पन्नावर जगायचं आहे. 7. गुजराती भाषक लोकांनी मुंबईचा व्यापार आणि उद्योग उभा केला आहे. मराठी भाषक हे कारकून आणि हमाल म्हणून काम करत होते. व्यापार आणि उद्योगाच्या मालकांना कामकरी वर्गाच्या, जे बहुवंशी मराठी आहेत, त्यांच्या सत्तेखाली ठेवणं चूक असेल. 8. बहुभाषिक राज्य अधिक चांगले असेल, शिवाय त्यामुळे लहान माणसाच्या स्वातंत्र्यावर मुळीच गदा येत नाही. आणि 9. प्रांताची फेररचना करताना ती राष्ट्रीय विचाराने नव्हे तर विवेक विचाराने व्हायला. आता या ठरावाला बाबासाहेबांनी मुद्देसूद उत्तर दिलंय. वेळेच्या मर्यादेमुळे आपण थोडक्यात समजून घेऊ. पुस्तकात तुम्ही सविस्तर वाचू शकाल. पहिला मुद्दा, मुंबई महाराष्ट्राचा भाग. मुंबई महाराष्ट्राचीच आहे. ऐतिहासिक दृष्ट्या हे सत्य तपासावे, तसेच भौगोलिक निकषांवरही तपासावे. कुणी कोणावर आक्रमण केले आणि कोण जिंकलं, कोण हरलं, यावरून तिथे राहणारे लोक कोण आहेत यात फारसा बदल होत नाही. म्हणूनच आक्रमणांच्या इतिहासाचा मुद्दाच गैरलागू ठरतो. मुंबई महाराष्ट्राची हे अटळ नैसर्गिक सत्य आहे. बाबासाहेब पुढे म्हणतात, महाराष्ट्रीयांनी गुजरातवर जय मिळवून अनेक वर्ष त्यांच्यावर राज्य केले. गुजरात्यांवर काय परिणाम झाला? काहीही नाही. गुजराती गुजराती राहिले आणि महाराष्ट्रीय महाराष्ट्रीय राहिले. दमणपासून खाली अखंड किनारपट्टी जर महाराष्ट्राचा भाग असेल
तर मुंबई महाराष्ट्राचा भाग नाही असं कसं काय सांगितलं जाऊ शकतं? हे तर निसर्गाचे अटळ अपरिवर्तनीय सत्य आहे. भौगोलिक सत्य हेच आहे की मुंबई महाराष्ट्राचा भाग आहे. ज्यांना निसर्गाच्या सत्याला आव्हान द्यायचे असेल त्यांना खुशाल देऊ दे. निष्पक्ष विचारी मनासाठी मुंबई महाराष्ट्राचीच आहे हे अगदी पुराव्याने सिद्ध झालेले आहे, पुराव्याने सिद्ध होणारे सत्य आहे. मुंबई मराठा साम्राज्याचा भाग नव्हती, कारण मराठ्यांना मुंबईला आपल्या साम्राज्यात सामावून घेण्याची गरज वाटली. त्यामुळे भौगोलिक सत्य मात्र बदलत नाही. मराठ्यांना मुंबई अंमलाखाली आणायची गरज वाटत नाही याचं कारण इतकंच आहे की मराठा सत्ता ही जमिनीवर अंमल करत होती. त्यांना सागरी बंदर जिंकणे, विकसित करणे, त्यावर ऊर्जेचा, द्रव्याचा व्यय करणे याची त्यांच्या काळात गरज वाटत नाही. 3. मराठी भाषक बहुसंख्याक की अल्पसंख्याक? 1941 सालची मुंबईची जनगणना पाहता मराठी भाषकांची एकूण लोकसंख्येच्या 51% संख्या आहे असे स्पष्ट झालेलं. तेव्हाच्या साधनानुसार केलेली जनगणना अगदी अचूकच असेल असे नाही. पण गुजराती व्यापाऱ्यांचे प्रामुख्याने प्रतिनिधित्व करणाऱ्या बैठकीत प्राध्यापक वकील आणि प्राध्यापक चिवाला यांनी जी संख्या 41 ते 39% इतकी कमी असल्याचे सांगितले हे असत्य कथन आहे. बाबासाहेबांचा त्यावरचा शेरा बघा. ते म्हणतात, प्राध्यापक वकील यांनी दिलेली कारणे पाहता त्यांचे निष्कर्ष हे अंदाजपंचे आहेत किंवा आपल्या मताला पोषक ठरण्याच्या दृष्टीने इच्छेने लिहिलेले आहेत असंच दिसतं. पण समजा त्यांनी दिलेली आकडेवारी योग्यच आहे असे गृहीत धरले तरी काय फरक पडतो? त्यामुळे मुंबई महाराष्ट्राची नाही हा दावा योग्य ठरतो का? ब्रिटिश लोक भारतावर राज्य करू लागले तेव्हापासून भारत हा एक देश म्हणूनच गणला गेलाय आणि भारतातल्या भारतात कुणीही कुठेही जाऊ शकतो असा हक्क सर्वांनाच दिला गेला. जर भारतातील कोणीही लोक मुंबईत येऊ शकले असतील आणि तेथेच वस्ती करू शकले असतील तर त्यासाठी महाराष्ट्राने का शिक्षा भोगावी? यात त्यांचा काहीही दोष नाही. लोकसंख्येची परिस्थिती ही मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्यासाठी आधार म्हणून वापरली जाऊ शकत नाही. 4. गुजराती जुने रहिवासी. पण गुजराती मूळ रहिवासी आहेत का? हा फालतू आक्रमक युक्तिवाद करणाऱ्या स्वतंत्र मुंबईवादींना बाबासाहेबांनी उत्तर देत म्हटलंय, आपण आता हा प्रश्न समग्रपणे विचारात घेऊ. गुजराती हे मुंबईचे मूळ रहिवासी आहेत का? नसतील तर ते मुंबईत कसे आले? त्यांच्या संपत्तीचा मूळ स्रोत काय आहे? कोणीही गुजराती माणूस आपण मूळ मुंबईचे असल्याचा दावा करणार नाही. ते जर मूळ निवासी नसतील तर मग ते मुंबईत आले कसे? पोर्तुगीज, फ्रेंच, डच आणि इंग्रजांप्रमाणे तेही संघर्ष करत इथे आले आणि त्यांनी जोखीम पत्करली अशी परिस्थिती होती का? इतिहासाने दिलेली उत्तरे फार स्पष्ट आहेत. गुजराती लोक मुंबईत स्वेच्छेने आले नाही. त्यांना ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांनी धंदेवाईक अडते व दलाल म्हणून येथे बोलवून घेतले. ईस्ट इंडिया कंपनीच्या पहिल्या वखारी सुरत येथे सुरू झाल्या. या कारणाने त्यांना या सुरती बनिया व्यापारात दलालीसाठी वापरण्याची सवय झाली होती. त्यामुळेच त्यांनी गुजरात्यांना मुंबईत आणले हे कारण आहे. दुसरे असे की इतर व्यापाऱ्यांसोबत समान पातळीवर राहून स्पर्धा करून व्यापार करण्याच्या हेतूने स्वतंत्रपणे गुजराती मुंबईत आले नाही. ईस्ट इंडिया कंपनी सोबत बोलणी करून काही व्यापार सवलती, विशेष अधिकार पदरात पाडून ते इथे आले. गुजराती लोक इथे उदात्त हेतूने मातृभूमीचा त्याग करून वगैरे आलेले नव्हते. पोटार्थी म्हणूनही नव्हे तर दलाली कमवणारे लाभार्थी म्हणून आले. याबाबतचे पुरावे, दस्तावेज, ब्रिटिशांची पत्रे हे सारं बाबासाहेबांनी दिले आणि बिनतोड युक्तिवाद केले. हे युक्तिवाद आजही अबाधित आहेत. गुजराती लोक मुंबईचे जुने रहिवासी आहेत, त्यांच्या दक्षिण मुंबईत जागा आहे किंवा उपनगरी मुंबईत हवेल्या आहेत. याचे कारण ही सवलत ईस्ट इंडिया कंपनीने मान्य केलेली आहे. आईजीच्या जीवावर म्हणजे मूळ मालक प्रजेच्या जीवावर बायजी म्हणजे ब्रिटिश उदार झाले आणि त्यांनी भाईजींना म्हणजे गुजरात्यांना जमिनी दिल्या. मुंबईवर 16व्या शतकात पोर्तुगीजांनी कब्जा केला. मुघल सत्तेशी झालेल्या तहात त्यांनी ही बेटे, वसई आणि परिसर मिळवला होता. या परिसरासंबंधी इंग्रज आणि पोर्तुगीजांमध्ये सतत बखेड आणि स्पर्धा होत होती. कारण इंग्रजांना या बेटांचे आरमारी महत्व आणि सागरी व्यापाराच्या दृष्टीने असलेले महत्व समजले होते. अखेर 1661 मध्ये ब्रिटनचा राजा दुसरा चार्ल्स आणि पोर्तुगीज राजा चौथा जॉन याची कन्या कॅथरीन यांचा विवाह झाला तेव्हा पोर्तुगीजांनी मुंबई बेट ब्रिटनला आंदण म्हणून दिली. ते म्हणजे फक्त दक्षिण मुंबईतील कुलाब बेट.
बाकी माझगाव, परळ, वरळी, धारावी, वडाळा, साष्टी आणि वसई ही पोर्तुगीजांच्याच ताब्यात होती. पण ब्रिटनने ईस्ट इंडिया कंपनीकडे 1668 मध्ये मुंबईचा कब्जा दिल्यानंतर 17व्या शतकाच्या 8व्या दशकापर्यंत या कंपनीने साऱ्याच भूभागावर पाय रोवले. ब्रिटिशांचे सर्व लक्ष मुंबईवर औद्योगिक फायद्याकरता होते. कंपनीने प्रमुख ठाणे सुरतहून हलवून मुंबईत आणलं. 1661 ते 75 या 15 वर्षात मुंबईची लोकसंख्या 10,000वरून 60,000वर गेली. कारण मुंबईत देशभरातून लोक रोजगारासाठी, व्यापारासाठी येऊ लागले. तेव्हा ब्रिटिश उदार झाले आणि त्यांनी भाईजींना म्हणजे गुजरात्यांना जमिनी दिल्या आणि आता हेच भाईजी म्हणतात मुंबई आमचीच. 5. मुंबईतील इंडियन मर्चंट्स चेंबरमध्ये झालेल्या मुंबई स्वतंत्र प्रांत असावी अशी मागणी रेटणाऱ्या समितीने मुंबई शहर संपूर्ण भारताचे असे ठासून सांगितले. हे सत्य आहेच, पण याचा अर्थ असा नाही की ती भारताची आहे म्हणून महाराष्ट्राची. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलंय, कोणतेही बंदर केवळ त्याच देशाला नव्हे तर फार मोठ्या भूभागाला सेवा पुरवत असते. पण म्हणून कुणी ते बंदर ज्या देशात आहे त्याचे नसून दुसऱ्याच देशांचे आहे असं म्हणत नाही. स्वित्झर्लंडला बंदरच नाही, तो देश जर्मनी, इटली आणि फ्रान्स या देशांची बंदरं वापरतो. मग स्विस लोकांनी जर्मनी, इटली, फ्रान्स या देशांच्या बंदरांवर आपला अधिकार मागायचा का आणि त्या लोकांनी आपला अधिकार त्यागायचा का? मग मुंबई इतर प्रांतांना सेवा पुरवते म्हणून महाराष्ट्रीयनांना हा अधिकार का नाकारला जातोय? मुंबईत येतानाच आपली मलई शाबूत राहील याची काळजी घेण्याचा शहाणपणा गुजराती व्यापाऱ्यांनी दाखवला, यात गैर काहीच नाही. आजही कोणत्याही मोठ्या संस्थेशी वाटाघाटी करत असताना सर्व प्रकारचे फाईन प्रिंट भरपूर असतो. पण आम्ही जुनी रहिवासी आणि आमचा अधिकार शहरावर महाराष्ट्रापेक्षा अधिक आहे असले हास्यास्पद दावे करणाऱ्या समित्या आणि नेते 1670 पासून मुंबईवर डोळा ठेवून हे लक्षात घ्यावं. 6. या समितीचा महाराष्ट्रावर आणखी एक संतापजनक आरोप होता, तो म्हणजे मुंबईतून निर्माण होणाऱ्या अतिरिक्त पैशावर महाराष्ट्राची नजर आहे. म्हणजे यांचा व्यापार हाच केवळ अतिरिक्त पैसा निर्माण होण्यासाठी कारणीभूत होता हे पहिले गृहीत. पिके, वस्तू यांच्या प्रत्यक्ष उत्पादनाचा काहीही श्रेय न देण्याची कृतज्ञता आजही स्पष्ट दिसते दिल्लीत बसलेल्या बनियांपर्यंत. हा व्यापार सुरू राहण्यासाठी, आर्थिक गाडा चालण्यासाठी ज्या आस्थापना होत्या, विधिमंडळ कामकाज, शासनाचे कामकाज यावर खर्च होतो, म्हणजेच तिथे काम करणाऱ्या कर्मचारी वर्गांवर खर्च होतो. आणि हे कर्मचारी वर्ग मराठी असतील तर ते अतिरिक्त पैशावर नजर ठेवणार आहेत असं यांना सुचवायचं होतं. निर्वात पोकळीत पैसा कमवणे त्यांना अभिप्रेत होतं की काय असाच प्रश्न पडतो. किंवा यांच्या व्यापारासाठी बाकीच्यांनी फुकट काम करून मुंबईच्या हक्कावर पाणी सोडावं असं अभिप्रेत असावं. त्यांच्या कष्टाचे मोल म्हणजे अतिरिक्त पैसा. बाबासाहेब लिहितात, महाराष्ट्राला मुंबई हवी आहे कारण त्यांना मुंबईतील अतिरिक्त पैसा हवा आहे हे सूचित करणारे विधान सत्यतेच्या दृष्टीने चूक आहेच, पण त्यात हेत्वारोपही आहे. महाराष्ट्रीयांच्या मनात असा काही हेतू असल्याचे मला तरी कुठेही जाणवले नाही. तो समाज व्यापारी वृत्तीचा समाज नाही. इतर अनेक समाजांसारखा तो पैशांच्या मागावर हुंगत जात नसतो आणि माझ्या दृष्टीने हा फार मोठा सद्गुण आहे. पैसा हा त्यांचा देव कधीच नव्हता. त्यांच्या संस्कृतीमध्ये त्याला फारसे स्थान नाही. त्यामुळेच त्यांनी महाराष्ट्राबाहेरील समाजांना मुंबईत येऊन व्यापार उद्योगावर मक्तेदारी निर्माण करून दिली. 7. पुढे बाबासाहेब म्हणतात, संपत्तीच्या निर्माणामध्ये भांडवला इतकेच श्रमाचे महत्व आहे हे कुणीही अर्थतज्ञ नाकारू शकणार नाही. शिवाय मुंबईतून निर्माण झालेली अतिरिक्त संपत्ती फक्त महाराष्ट्रच भोगत नाही तर संपूर्ण भारतात ती पोहोचते. आयकर आदी कररूपाने मुंबईतून जो पैसा केंद्र सरकारला जातो तो पैसा केंद्र सरकार संपूर्ण भारतासाठी वापरतो. हा पैसा उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, ओरिसा, पश्चिम बंगाल, पूर्व पंजाब, मद्रास या प्रांतांनी वापरला तर त्यांची काही हरकत नाही. हरकत आहे ती महाराष्ट्राने पैसा वापरणं. हा काही युक्तिवाद नाही, हे तर केवळ त्यांच्या मनातील महाराष्ट्र द्वेषाचे प्रदर्शन आहे. गुजराती बनियांकडे ईस्ट इंडिया कंपनीच्या गरजेमुळे समुद्री व्यापाराची, शहरातील व्यापाराची मक्तेदारी आली होती. त्यांनी दिलेल्या सवलतींमुळे या व्यापाऱ्यांकडे गडगंज संपत्ती गोळा करण्याची साधन आहे. पण एकाकडून घेतलेल्या वस्तू दुसरीकडे विकणे याला उद्योगाचा भाग कमी आणि दलालीचा भाग जास्त आहे हे काही वेगळे सांगायला नको. औद्योगिक उभारणीमध्ये काही केवळ गुजराती बनिये नव्हते, त्यात इतर अनेक प्रांतातील लोक होते.
महाराष्ट्रातील मूळ रहिवासी असलेले लोकही होते. उद्योजक, कारखानदार हे निराळे. बाबासाहेब लिहितात, गुजरात्यांनी मुंबईत व्यापार उद्योग वाढवला या विधानाला काहीही आधार नाही. मुंबईतील व्यापार उद्योग युरोपियनांनी वाढवला, गुजरात्यांनी नाही. जे या गोष्टीचे श्रेय गुजरात्यांना देतात त्यांनी फक्त टाइम्स ऑफ इंडियाची डिरेक्टरी काढून पाहावी. गुजराती हे केवळ व्यापारी आहेत. उद्योजक, कारखानदार असणे हे त्यापेक्षा सर्वस्वी निराळे आहे. त्यांचा पुढचा चाबूक असा, एकदा हे ठरले की मुंबई शहर हे महाराष्ट्राचाच भाग आहे, मुंबई महाराष्ट्राची आहे या दाव्यावर गुजराती लोकांकडे मुंबईचा व्यापार उद्योग आहे वा नाही यांनी काहीही फरक पडत नाही, काही परिणाम होत नाही. कुणी एखादी मालकीची जमीन कुणाकडे गहाण टाकली तर गहाण घेणाऱ्याने जमिनीवर बांधकाम केले आहे या मुद्द्यावर ती जमीन त्याची होऊ शकत नाही. आपणच मुंबईतला व्यापार उद्योग वाढवला अशी कल्पना उराशी बाळगणाऱ्या गुजरात्यांची अवस्था या गहाण घेणाऱ्यांसारखीच आहे. समितीने सूचित केलेली गुजराती वंशाच्या श्रेष्ठत्वाची कल्पना बाबासाहेबांना सहज कळली. ते लिहितात, हे अवतरण प्राध्यापक महोदयांनी का वापरले हे मला समजत नाही. हे तर खरे आहेच की निम्न दर्जाचे वंश उच्च दर्जाच्या वंशासोबत राहू लागले तर त्यात सुधारणा होते. पण येथे निम्न कोण आणि उच्च कोण? गुजराती हे महाराष्ट्रीयांपेक्षा निम्न दर्जाचे की महाराष्ट्रीय गुजरात्यांपेक्षा निम्न दर्जाचे? दुसरं म्हणजे गुजराती आणि महाराष्ट्रीय यांच्यातील संपर्काचे कोणते माध्यम दोहोंची समरसता साध्य करेल? 8. जेथे जेथे गुजराती व्यापारी पोचले आहेत त्या सर्व व्यापारी केंद्रांचा बिहारमधल्या कोळसा क्षेत्राचाही संदर्भ बाबासाहेबांनी दिला आणि ज्या संविधानाचे ते प्रमुख शिल्पकार होते त्याचा दाखला देऊन ते विचारतात, भारताची घटना अल्पसंख्याकांविरुद्ध दुजाभाव केला जाईल याची नोंद घेऊन तसे होणे टाळावे यासाठी अनेक मार्ग अवलंबणारी आहे. मूलभूत अधिकार आहेतच, भेदभाव होऊ नये यासाठी अनेक उपाययोजनाही आहेत. नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे आणि कुणाही नागरिकाला व्यक्ती किंवा सरकारकडून अन्यायास्पद त्रास दिला जाऊ नये म्हणून उच्च न्यायालयांकडे कारवाई करण्याचे अधिकार दिले. मुंबईच्या गुजराती व्यापाऱ्यांना आणि उद्योजकांना दुजाभावापासून आणखी वेगळे काय संरक्षण आहे? 9. सामाजिक दृष्ट्या राष्ट्रीयत्व आणि राजकीय कायदेशीर दृष्ट्या राष्ट्रीयत्व यात गोंधळ केलाय तो विशद करताना डॉक्टर आंबेडकर लिहितात, लोक भाषावार प्रांतरचनेच्या संदर्भात राष्ट्रीयत्वाची चर्चा अनेकदा करतात. या संदर्भात या शब्दाचा वापर कायदा किंवा राजकीय अंगाने केला गेलेला नसतो. माझ्या योजनेमध्ये प्रांतीय राष्ट्रीयत्वाच्या भावनेच्या वाढीसाठी थाराच ठेवलेला नाही. या प्रस्तावात तशी शक्यताच मुळात खोडून टाकलेली. पण भाषावार प्रांतरचनेमध्ये अधिकृत भाषा म्हणून प्रांतीय भाषा वापरण्यास परवानगी दिली तरी सुद्धा प्रांतांकडे स्वतंत्र राष्ट्र होण्यासाठी लागणारी सार्वभौमत्वाची वैशिष्ट्ये नाही. भारताचे नागरिकत्व संपूर्ण भारतात लागू होते. प्रांतीय नागरिकत्व अशी संकल्पनाच नाही. महाराष्ट्रातील गुजरात्यांना महाराष्ट्रातील महाराष्ट्रीयांना जे हक्क आहेत तेच मिळतात. मुंबईवर गुजरातचा हक्क आहे किंवा तो स्वतंत्र प्रांत आहे म्हणणाऱ्यांनी प्रांताची पुनर्रचना भाषेच्या नव्हे तर विवेकाच्या आधारे व्हावे असे गोलमाल युक्तिवाद केले. त्याला उत्तर देताना डॉक्टर आंबेडकरांनी लिहिलंय, भारताची आर्थिक साधन संपत्ती विवेकाने वापरण्याआड भाषावार प्रांतरचना कशी येते हे मला काही दिसू शकत नाही. प्रांतांच्या सीमा केवळ प्रशासकीय सीमा आहेत. जर प्रांतातील साधन सामग्री केवळ त्याच प्रांतातील लोकांसाठी खुली आहे असं म्हटलं असतं तर अर्थातच ही प्रांतरचना खोडसाळ आहे असे म्हणावे लागले असते. पण तसे नाही. आर्थिक साधन सामग्रीचा वापर करून संपत्ती निर्माण करण्यावर प्रांतवार बंधने असतील तर प्रश्न होता, पण तसे नाही. म्हणजेच विवेकाने निर्माण केलेल्या प्रांतरचने इतकाच विवेक भाषावार प्रांतरचनेतही असणार आहे. डॉक्टर आंबेडकरांनी या गुजरातवाद्यांच्या युक्तिवादांचा अतिशय अभ्यासपूर्ण प्रतिवाद केला. शेवटी महाराष्ट्र आणि मुंबई हे दोन्ही एकमेकांवर अवलंबून आहेत. एवढेच नव्हे तर ते एक आहेत, अविभाज्य आहेत. दोघांना एकमेकांपासून तोडणं हे दोघांच्याही दृष्टीने मारक ठरेल. मुंबईच्या वीज आणि पाणी यांचे स्रोत महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्राचा बुद्धिजीवी वर्ग मुंबईत मोठ्या प्रमाणावर राहतो. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडल्याने मुंबईचे अर्थजीवन अवघड होईल आणि मराठी जनसामान्यांपासून मराठी भाषा बुद्धिजीवींची फार कमी. या नेतृत्वाशिवाय महाराष्ट्र दिशाहीन होईल. मराठी बांधवांनो, आज मुंबई जात्यात असेल तर तुम्ही सुपात आहात. वेळीच सावध व्हा, इतरांनाही सावध करा.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या द्रष्टया महापुरुषांनी आपल्या हातात ही सत्याची मिसाल दिली. ती उंचावून मुंबई आमचीच हे आधी स्वतःला सांगू आणि मग इतरांना बजावू. महाराष्ट्राला झाकाळून टाकणारं सांस्कृतिक आक्रमणाचं सावट दूर करूया. त्यांनी लिहिलेली ही पुस्तिका आजही अतिशय महत्वाची आहे. ती किंवा हे भाषांतर जरूर वाचा आणि संग्रही ठेवा. आणि हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवायला विसरू नका. लाईक व सबस्क्राईब करून सपोर्ट कराल ही अपेक्षा. धन्यवाद.